शिंदेंच्या शिवसेनेची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक. उदय सामंत घेणार पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक. खरात प्रकरणी पक्षातील लोकांनीच नीलम गोरेंचं नाव घेतलं. पक्षातील बैठकीत तक्रार करण्याचं नीलम गोरेंनी म्हटलं होतं. मालाडमध्ये समोशाचे पैसे देण्यावरून ग्राहक आणि हॉटेल मालकाचा वाद. दिंडोशी पोलिसांकडून एकाला अटक. किरकोळ वादाला हिंसक वळण. ग्राहकांना हॉटेल मालकाच्या बोटाला सावा घेतला. नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद असणार. सोमवारी नाशिक शहरात कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येणार. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा ठप्प राहणार. 3 दिवस पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. मौजे पसुरेमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला. सुदैवानं कोणीही जखमी नाही, हानी नाही. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पाऊस. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. केळी, ज्वारी, मका आणि गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भुसावळ, बोदवड, रावेर आणि चोपडा तालुक्यांनाही गारपिटीचा फटका. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शहापुरात वरसवाडी इथे रस्त्याअभावी महिलेला झोळीतनं रुग्णालयात नेण्याची वेळ. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. गावकऱ्यांनी झोळीतनं महिलेला इगतपुरी तालुक्यातील मुख्य रस्त्यापर्यंत आणलं. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय विमान उतरलं. शारजाहून एअर अरेबियाचं विमान नागपूर विमानतळावरती पहाटे पोहोचलं. आज 170 प्रवाशांना घेऊन ते विमान परत शारजासाठी निघालं. पुण्यातील महसूल विभागाच्या सेवा या रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद. संगणक प्रणाली आणि ऑनलाईन सेवा देखभाल तसंच दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात कालपासून बंद. सोमवारी 6 एप्रिलपासून सेवा पूर्ववत होणार. भारतीय हवाई दलाची तेजस हलकी लढाऊ विमानं पुढील आठवड्यापासून पुन्हा उड्डाणासाठी सज्ज. एका विमानाचा अपघात झाल्यानंतर 2 महिन्यांपूर्वी संपूर्ण ताफा उड्डाणापासून थांबवण्यात आला होता. विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये आढळलेला दोष दूर करण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई. शहरातील विविध भागातून 26 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त. शहरातील दुकानांची नगर परिषदेकडून कडक तपासणी मोहीम. पुणे मेट्रोनं मार्च महिन्यात 8,96,00,000 उच्चांकी महसूल मिळवला. मार्च महिन्यामध्ये मेट्रोनं 57,69,000 अधिक प्रवाशांची सुरक्षित आणि जलद वाहतूक केली. वनाज ते रामवाडी मार्गावरती सर्वाधिक 29,79,000 प्रवाशांची नोंद.